श्री स्वामी समर्थ. मी संजय कुलकर्णी. नाट्यछंदमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी अशा विषयावर बोलणार आहे की ते मला भाग पडते, कारण या आठवड्यात मी 2 नाटकं दीनानाथ नाट्यगृहात बघितली. एक होतं भूल भुलैया आणि दुसरं होतं कॅरी ऑन स्पायगिरी. एक नाटक होतं कुमार सोनी दिग्दर्शित केलेलं आणि दुसरं होतं भरत दाभोळकर यांनी दिग्दर्शित केलेलं आणि लिहिलेलं. ही 2 नाटकं पाहिल्यानंतर माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. ते प्रश्न असे आहेत की ही नाटकं सादर केल्यानंतर आपली व्यावसायिक रंगभूमी पुनश्च मागे जाते का? दुसरा प्रश्न की प्रेक्षकांना अशी नाटकं पाहून जे प्रेक्षक नाट्यगृहात नाटकं पाहायला येतात ते पुन्हा येतील का? मित्रांनो, मी का म्हणतो माहिती आहे का? ही दोन्ही नाटकं पाहिल्यानंतर इतकी जर सुमार नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर येणार असतील तर मला असं वाटतं त्या दोन्ही दिग्दर्शकांनी पुनश्च एखाद्या नाट्य शिबिरात जाणं सोयीस्कर पडेल. कुमार सोनी हा एक कल्पक दिग्दर्शक आहे असं मी मानतो. व्यावसायिक रंगभूमीवरील रंगकर्मी मानतात. भूल भुलैया ही त्याची 125वी कलाकृती. मग या 125व्या कलाकृतीतून त्यांनी काय शिकलं? त्याने आजपर्यंत जी नाटकं दिली ती चांगली होती, लक्षणीय होती, त्यातली काही सुमार होती, हा प्रश्न वेगळा. परंतु ह्या नाटकाने त्याला काय मिळालं? त्याने हे नाटक का घेतलं? का एक आपलं नाव व्यावसायिक रंगभूमीवर टिकावं असावं, आपली ओळख असावी म्हणून घेतलं का? मित्रांनो, याची उत्तरं तो देऊ शकेल. दुसरं नाटक जे आहे कॅरी ऑन स्पायगिरी, हे भरत दाभोळकरनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं. भरत दाभोळकर याचं नाव इंग्रजी रंगभूमीवर, गुजराती रंगभूमीवर अत्यंत लोकप्रिय आहे आणि त्यांनी मराठी कम इंग्रजी म्हणजे इंग्लिश ही नाटकं त्या रंगभूमीवर सादर केली. जाहिरात क्षेत्रामध्ये त्याला ॲड गुरु म्हणतात. परंतु अशा व्यक्तीनं प्रथमच मराठी नाटक मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सादर करताना विचार केलेला अजिबात दिसला नाही. कारण कॅरी ऑन स्पायगिरी हे नाटक इंग्रजी रंगभूमीवर कॅरी ऑन स्पाइस या नावानं चालू आहे. त्याला लोकप्रियता मिळालेली आहे. प्रश्न मनात असा येतो की इंग्रजी रंगभूमीवरील नाटकं जे प्रेक्षक पाहतात त्यांना अशी नाटकं आवडतात हे मला समजलं आहे. म्हणजे त्यांची बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची अभिरुची अशीच सुमार नाटकाची आहे का, असा मला प्रश्न पडतो. मित्रांनो, भरत दाभोळकर यांनी जे कॅरी ऑन स्पायगिरी नाटक लिहिलं आहे ते इतकं बालिश आहे की एखाद्या व्यावसायिक रंगभूमीवरचं एखादा फार जरी त्यांनी केला असता तरी चालला असता. मला असं वाटतं की भरत दाभोळकर यांच्याबरोबर किशोर प्रधान, विहंग नायक, लीलाधर कांबळी, शोभा प्रधान अशी मंडळी असूनसुद्धा त्यांनी मराठी रंगभूमीची नाटकं पाहिली आहेत की नाही मला कळत नाही आहे. ज्या प्रकारे त्यांनी ते नाटक दिग्दर्शित केले आणि बसवले त्याला मला खरोखरच चिंता वाटते की तो दिग्दर्शक आहे का लेखक आहे. सगळे कलाकार एका रेषेत डायलॉग बोलतात, संवाद बोलतात आणि काय चालतं हे भरत दाभोळकरला तरी कळत असेल की नाही याची शंका आहे. या नाटकात काय आहे? काहीही नाही. जे कलाकार भूमिका करतात त्यांचं हे नाटक मला पहिलंच नाटक वाटतंय, कारण कळत नाही असं का होतं. त्याचप्रमाणे कुमार सोनीचं भूल भुलैया नाटक मी पाहताना मला वाटलं की हे नाटक हॉरर असावं, सस्पेन्स असावं, कारण त्याची सुरुवातच मी अशा पार्श्वसंगीताने होती आहे की ते नाटक मला वाटलं पडदा उघडल्यानंतर की चांगलं काहीतरी बघायला मिळेल. पण माझा भ्रमनिराश झाला. मित्रांनो, भ्रमनिराश झाला. काय चाललंय तेच मला कळत नव्हतं. त्या सेटचा वापर त्यांनी अजिबात नीट केलेला नाही आहे. उगीच कोण येतं
त्याला वाटतं मी भूत आहे की काय कुणास ठाऊक. परंतु प्रत्येक कलाकारांचा अभिनय हा इतका सुमार होता की त्यात प्रिया बेर्डे हिचा सुद्धा समावेश मी करतोय. कुमार सोनी याला मला सांगावंसं वाटतं, राजा तू कल्पक दिग्दर्शक आहे, तू इतकी वर्ष रंगभूमीवर नाटकं दिग्दर्शित करतोय, अथम मनुष्य जगनसारखं नाटक राज्यस्पर्धेला केलं, मग मला असं वाटतं तू हे नाटक कार्य केलंस. त्यापेक्षा देहबान कोणीतरी आहे तिथे यासारखं नाटक जर परत केलं असतं तर प्रेक्षकांनी त्याचं स्वागत केलं असतं. परंतु मी कोण सांगणार, कारण प्रत्येकाला वाटतं की आपली कलाकृती ही ग्रेट आहे. मित्रांनो, मला अजून एक प्रश्न पडला आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला लॉकडाऊन झाला त्यावेळेला 2 वर्ष व्यावसायिक नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर नाट्यगृहात होत नव्हती. कारण लॉकडाऊन कोरोनाने आपल्याला अक्षरशः गिळंकृत केलं होतं. याच्या अगोदर काही वर्षापूर्वी सुधीर भट, मोहन वाघ, प्रभाकर बनशीकर वगैरे वगैरे, दत्ता नर्वेकर यासारखे मंडळी असताना व्यावसायिक रंगभूमीवर नाटकांना बुकिंग होत नव्हतं. सगळे निर्माते चिंतेत असायचे आणि ज्या वेळेला आम्ही ती नाटकं पाहायला जायचो त्यावेळेला ते म्हणायचे, अरे बघा एवढं सुंदर नाटक आहे पण नाटकाला बुकिंग नाही आहे, आम्हाला तोटा सहन करावा लागतो. पण त्यापेक्षाही एक महत्त्वाची गोष्ट अशी की सुधीर भटासारखा निर्माता, प्रशांत दामलेसारखा अभिनेता इतकी चांगली नाट्यकृती देत होता की थोडे थोडे प्रेक्षक येत होते. परंतु जादूची कांडी फिरावी, परिस्पर्श व्हावा, तसा प्रेक्षकांची संख्या नाटक बघण्यासाठी वाढू लागली आणि हा म्हणता ते परत चांगले सुगीचे दिवस आले, जो आपल्या संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. परंतु नंतर असं झालं की प्रायोगिक रंगभूमीची नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर येऊ लागली आणि प्रायोगिक नाटकं पाहणारे प्रेक्षक व्यावसायिक नाटकांना येऊ लागले. आणि त्यानंतर मी सांगतो तुम्हाला की असे काही प्रेक्षक आले की बहुतेक सगळ्या नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा. आमने सामने नाटक मी प्रामुख्याने उल्लेख करीन की ज्या वेळेला आमने सामने मंगेश कदम आणि लीना भागवत हिचं ज्या नाटक आलं त्यावेळेला त्याला एवढं बुकिंग नव्हतं. परंतु गेल्या वर्षापासून परिस्पर्श व्हावा त्याप्रमाणे आमने सामने नाटकाला हाऊसफुलचा बोर्ड लागतोय. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल होतोय. म्हणजे मला सांगा, प्रेक्षकांना नाटक पाहिजे, प्रेक्षकांना चांगली कलाकृती पाहिजे आणि हे सगळं बघत असताना देव बावघरी या नाटकानं असा काय विक्रम केला की त्याचे आजपर्यंत सगळे प्रयोग हाऊसफुल झालेले आहेत. करुणाष्टकेसुद्धा बुकिंग चांगलं आहे. प्रशांत दामलेच्या नाटकाला चांगलं बुकिंग आहे, हाऊसफुल बुकिंग आहे. मग असं चित्र असताना जर भूल भुलैया आणि कॅरी ऑन स्पायगेरी यासारखी सुमार नाटकं येत असतील ज्या नाटकात काहीही नाही आहे, तर परत जर प्रेक्षक नाटक पाहायला आले नाहीत तर याला कोण जबाबदार. अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र शासन म्हणजे सांस्कृतिक कार्य संचालनालय प्रत्येक नाटकाला अनुदान देतं. त्यांची अनुदान समिती आहे आणि अनुदान समिती प्रत्येक नाटक पाहत असतं. ज्या वेळेला एक निर्माता अनुदानासाठी आपला अर्ज शासनाकडे देतो त्यावेळेला ती समिती येते, नाटक पाहून जातं. आता नाटक त्या समितीने पाहिल्यानंतर मी बघितलं आहे की प्रत्येक नाटकाला अनुदान मिळते. खाली ज्याला जाहिरात बघताना एक चौकट असते, हे तुम्ही अवश्य पहा, अनुदानास संमती आहे. मग आता या 2 नाटकांना जर अनुदान समितीने मान्यता दिली तर मी अनुदान समितीला दोष देईल. तर अशा सुमार नाटकांना तुम्ही जर अनुदान देणार असाल तर शासनाने नाटकांना देताना अनुदान हे बंद केलं पाहिजे. कारण उगीचच अनुदान द्यायचं. आता इथे प्रत्येक नाटकात हल्ली लाडकी बहीण योजनेबद्दल कॉमेंट टोमणे मारत असतात. मग हे का तुम्ही टोमणे मारता? म्हणजे प्रत्येक निर्माता नाटक काढतो ते केवळ अनुदानासाठी का, हा प्रश्न मला पडलेला आहे. तर मला सांगावंसं वाटतं, महाराष्ट्र शासनाला सांगावंसं वाटतं आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना सांगावंसं वाटतं की अनुदान देताना एक तुम्ही क्रायटेरिया ठेवा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नाटक बघा आणि ज्या नाटकाला अनुदान दिले ते नाटक अनुदानासाठी आहे का हा तुम्ही निष्कर्ष काढा. कारण हल्ली नाटकं पुष्कळ येत आहेत
आणि जर प्रत्येक नाटकाला अनुदान मिळणार असेल तर मला असं वाटतं शासनानं अनुदान बंद करावं. या विधानाला निर्माते ऑब्जेक्शन घेतील, मला काही वाटत नाही. तुम्ही चांगली कलाकृती द्या, जी आता येत आहे, नाटकं चांगली येत आहे, परंतु आपले जर निर्माते आणि दिग्दर्शक त्याचा विचार जर करणार नसतील तर मात्र मी त्याबद्दल साशंक आहे. मित्रांनो, पुष्कळ बोललो. तुम्हाला जर काही माझ्या सजेशन किंवा मतं तुम्हाला द्यायची असतील तर मला अवश्य द्या. माझा नंबर आहे 9821332507. या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता. चालेल, पुढच्या वेळेला भेटू. चांगला विषय घेऊन येतो. नमस्कार. आणि हो, माझं नाट्य छंद एक चॅनल शेअर करा, मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा. मला तुमची मदत हवी आहे. मदत म्हणजे माझे प्रोत्साहन, मला प्रोत्साहन पाहिजे. नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.